आणि त्यावेळेला नावं ही परफेक्ट नावं जाणं गरजेचं असतं, कारण तुमची आई, तुमचे वडील, तुमची बहीण, तुमची बायको, तुमची मुलं हे सर्वजण हा क्रिकेटचा आनंद अगदी घरी बसल्या घेत असतात. त्यामुळे हे खरं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण त्यानंतर आपण मालिकावीर वगैरे हे जे किताब पाहणार आहोत, गोलंदाज असतील, फलंदाज असतील, हे सर्व किताब दुसऱ्याच्या नावाने जायला नकोत. यामध्ये अगदी आपण पाहतो पारदर्शकता यावी, यासाठी तुमचं नाव तितकंच गरजेचं आहे. 2 धुरंधर आपण भामटपाडा संघामधून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. तुषार आणि सुशांत. सुशांतकडे पाहतो अगदी आग्री प्रीमियर लीगचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे, ऑलराऊंडर म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच धुरंधर तुषार. आणि आपण पाहतोय सुशांत. तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय जांभूलपाडा संघाकडून स्वप्नील भगत. नवसे बी संघ आपली जी काही फॉर्मॅलिटी असेल ती मात्र कंप्लीट करून घ्या, आयोजकांना भेटा. चला पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेला बॉलला पाठवलं ऑन साइडला, त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, दन दन करत येईल, पहिलाच भामटपाड्याचा चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी जेवणाची अर्थातच महाप्रसादाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्वांना विनंती असेल महाशिवरात्रीच्या निमित्ताने, आणि आपण पाहतोय कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ या कोस्माई चषकाचं आयोजन, आणि त्या निमित्ताने महाप्रसाद प्रभाकर शेठ यांच्या सौजन्याने होतोय. आणि बॅक टू बॅक 2 चौकार. हा हा, काय बॅटिंग करतायत. सुशांत मात्र या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये तळपताना पाहतोय. धन्यवाद. अमरापूर आणि दातिवरे संघ दोन्ही संघाचे प्रतिनिधी येतील आणि टी शर्ट मात्र या ठिकाणी घेऊन जातील. पुढचा बॉल तिसरा, यावेळेला उचललाय, फटका सजवलाय, चेंडू जाईल, सीमारेषा पार, येईल, खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. की येताना आपली जी फॉर्मॅलिटी आहे, एंट्री फी आहे, ती सुद्धा मात्र घेऊन यायची आहे. चला, सुशांतची बॅट या ठिकाणी तळपले. पहिल्या 2 चेंडूवरती कन्झिक्युटिव्ह 2 फोर्स आणि त्यानंतर एक उत्तुंग षटकार, म्हणजे तब्बल आपण धावसंख्या पाहिली तर 14 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मनीष स्वप्नील. यावेळेला पुन्हा जे ठिकाण तेच पुन्हा साधलं जाते, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह 2 सिक्सेस इन अ रो. सुशांत नावाचं तुफान मात्र या वेळेला गोंगावतंय. तब्बल 20 धावा 4 चेंडू मध्ये लगावल्या जात आहेत. पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा उडवले, चेंडूला उडवले, क्षेत्ररक्षक अप्रतिम, व्हॉट अ कॅच. काय कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी पाहिलं, जजमेंट घेतलं आणि त्यानंतर स्वतःला उडीमध्ये कन्वर्ट केले, एक जंप मारून अप्रतिम कॅच. हा कॅच आहे की नक्की मॅच आहे हे मात्र आपल्याला उर्वरित काही वेळानंतरच कळेल. दाद दिली जाते, टाळ्यांचा गजर केला जातो त्या क्षेत्ररक्षकासाठी. खूप छान या ठिकाणी होते विकेटचं पतन. सुशांत बॅक टू द डगआउट. नवीन प्लेअर आतमध्ये येईल, तोपर्यंत जाऊया, डीजेला संधी देऊया.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. यावेळेला बक्षिसांचे खैरात होते. लगातार 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक जर घेतली तर AP टेलर एक नावाजलेलं ब्रँड आहे आणि त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल. यावेळेला पाहिलं आपण सुशांतची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली. धावा स्कोरबोर्ड ते लावल्या जात आहेत 20. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेला राहुल येत थोडेसे आपण पाहिलं या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही झाला, कारण ही सिमेंटची पिच आहे. थोडंसं जजमेंट घेण्यासाठी उशीर होतोय. तेच या ठिकाणी होताना आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावफलकावरती धावा लागले ते 21. लॉस ऑफ 1 विकेट. यानंतरचं दुसरं षटक कोण हाताळेल तोपर्यंत घेऊ एक डीजे ब्रेक. सर्वांना विनंती असेल टी शर्ट घ्यायला येताना आपली फॉर्मॅलिटी मात्र कंप्लीट करा, कारण आपल्याला क्रिकेटला पुढे घेऊन जायचं आहे. जे क्रिकेटचे नियम आहेत, बंधन आहेत, ते मात्र आपण सर्वजण अगदी ते पूर्ण करूयात, कारण आयोजकांना खूप मोठा खर्च सुद्धा येत असतो. चला यावेळेला गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओम मडके. थोडंसं चेक करतायत स्वतःसाठी, कारण हे नवीन मैदान आहे. अनुभव या ठिकाणी खूप कमी आहे. फक्त खारडीचेच खेळाडू या ठिकाणी आपण थोडे अजिबात नाही, कारण 1 महिना झाला फक्त हे मैदान बनवण्यामध्येच गेलेलं आहे. यानंतर मात्र या ठिकाणी नक्कीच अगदी खेळाडूंचा आपण पाहणार तर खूप खेळ सजणार आहे. चला गोलंदाजी मार्कवरती मिस्टर ओम मडके. यावेळेला चेंडूला पाठवले डीप स्क्वेअरच्या दिशेने. दन दन करीत झाले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. यावेळेला राहुलने सुद्धा आगाज केला. अगदी भामटपडा टीम ज्या वेळेला या रस्त्यावरती चढली त्याच वेळेला ठरवून आले होते की मोठा प्रहार करायचा, एक भलं मोठं आव्हान उभं करायचं. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू खूपच ओव्हर दी हेड. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट धाव. अवांतर धावेमध्ये भर होते. खराब चेंडू आणि एक इशारा सुद्धा दिला जातोय. ओव्हर दी हेड आपण एक चेंडू हाताळलेला आहे. यावेळेला मात्र नक्कीच आपल्याला जर दुसरा हाताळला तर नक्कीच नो बॉलचा इशारा दिला जाईल. ही ताकीद मात्र पंचांकडून दिली जाते. पुढचा चेंडू आपण पाहतोय ओम मडके गोलंदाजी मार्कवरती. राहुल सामना करेल. यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून टाकलाय आणि क्षेत्ररक्षक चुकतोय. यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. थोडंसं फंबल झालं आणि नतीजा आपण पाहिला चौकार. 4 धावा. पाहतो बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह फोर्स इन अ रो. राहुल पाटील सुद्धा तळपलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत मात्र एक धाव राहुल किनी यांच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 31 धावा या स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. तुषारला आपण पाहतोय अजूनही तुषारला स्ट्राईक येत नाहीये आणि आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक येते. सुशांतच्या आपण पाहिलं 2 6 आणि 2 4 20 धावा. त्यानंतर राहुलच्या पाहतोय 9 धावा. यावेळेला मात्र तुषार. यावेळेला पुन्हा एकदा बाउन्स होतोय. एक चांगला बॉल म्हणावा लागेल. एक तिखट बाउन्सर आपण ज्याला म्हणतो. रिव्ह्यूची या ठिकाणी संकल्पना नाहीये. आपण रिव्ह्यू नाही घेऊ शकत. जर पंचाला काही डाऊट वाटला तरच पंच या ठिकाणी आम्हाला सांगतील. एक तिखट मारा, तिखट बाउन्सर ज्याला म्हटलं जातं. एक
गोलंदाजासाठी जर कुठले क्षेपणास्त्र असतील तर हे आपण पाहतोय की बाउन्सर हे एक असं वेपन आहे की जे आपण फलंदाजाला रोखून ठेवू शकतो आणि तोच उपयोग या ठिकाणी ओम मडके अगदी उभरता नवीन सितारा आहे या क्रिकेटच्या पटलावरती जांभूलपाडा गावातून. नक्कीच मागच्या मॅचमध्ये ज्याने 50 सुद्धा सादर केली होती तोच ओम मडके यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू तुषार यावेळेला कट करण्याच्या नादामध्ये सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू द डग आउट मिस्टर तुषार. झेलच्या रूपामध्ये होते विकेटचा पतन. यावेळेला सर्वांना विनंती आहे की आपण रिकामे असाल तर नक्कीच या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था सुरू झालेली आहे. संघ जिंकलेला असो व हरलेला असो या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी जे जे कोणी आलेले आहेत या सर्वांसाठी प्रभाकर शेठ यांच्या सौजन्याने हा महाप्रसाद आपण पाहतोय. त्यांचे आजोबा यांच्या स्मरणार्थ हे क्रिकेटचं आयोजन कोस्माई चषक 2026 हा महाथरार या मैदानावरती आपण पाहतोय आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन आहे. सर्वांना विनंती असेल महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. आपण आता पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना रोहित किणी. एक नावाजलेला फलंदाज आहे रोहित किणी. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण करते 22च्या रूपाने. सांगते पलटवार झाल्या दुसऱ्या धावेसाठी काय करणार. दुसरी धाव केली जाईल का. दौड लावले. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरीसाठी सुद्धा पावलं फिरलेली आहेत आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते 22च्या रूपामध्ये. क्या बात आहे. ज्या ठिकाणी एक धाव सुद्धा नव्हती अशा ठिकाणी अगदी चित्याच्या चपलाईने 2 बॅटर जशी संधी मिळाली ती संधी मात्र सोडली नाही. संधी मिळाली 3 धावा पळून काढल्या. 3 धावांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डकडे नजर पारली तर आपण पाहतोय 34 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. 2 विकेटचं पतन जरूर झालेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. यानंतर काय घडेल काय बिघडेल त्यासाठी आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. यावेळेला आपण पाहतोय जांभूलपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये पाहतोय कारण पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आणि तदनंतर ओमच्या षटकामध्ये 13 धावा. तब्बल 34 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर लागलेले आहेत. एक छोटंसं गाव आहे जांभूलपाडा आणि या छोट्याशा गावातून एक टीम तयार करतात. अगदी नवीन नवीन चेहरे आपण यावेळेला पाहतोय. तसेच अनुभवी चेहरे सुद्धा या टीममध्ये सामील होताना आपण पाहिलेले आहेत. एक क्रिकेटवरती प्रेम आहे. क्रिकेट दर्दी असणारे गाव आहे. अगदी छोटंसं गाव असले तरी सुद्धा त्यांच्या गावात सुद्धा प्रीमियर लीग होत असते. कारण हे केवळ होऊ शकतं जर तुमचं क्रिकेटवरती प्रेम असेल तर. आणि त्याच प्रेमाखातर या ठिकाणी कोस्माई चषकामध्ये ते दाखल होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. नवीन गोलंदाज हर्षद मात्र यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सामना करतील आपण पाहतोय रोहित केनी. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर खूपच बाहेर पंच आम्हाला दर्शवत आहेत. यस खराब चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते.
धावसंख्या 1 ने इन्क्रीज होते. धावसंख्येकडे नजर मारली तर आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन करावं लागेल, चिंतामग्न आहेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडूला खेळून काढले. या ठिकाणी आपण पाहतो लॉंगांचा क्षेत्ररक्षण पुढे सरसावतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुद्धा रोहितने केला होता, मात्र योग्य वेळेला योग्य निर्णय राहुल किनी यांनी थांबवला नाही. थांब रोहित, आपल्याला क्रीजवरती थांबणं गरजेचं आहे, कारण अजूनही भरपूर मोठं क्रिकेट खेळायचं बाकी आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याची ताकद आपल्या दोघांमध्ये आहे, म्हणूनच या ठिकाणी थांबून ठेवलं. पुढचा चेंडू यावेळेला आपण पाहिलं उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, अवांतर धावेमध्ये आणखी भर होते. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 36 धावा 37 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे हे उद्योन्मुख खेळाडू आहेत, नवीन भविष्य आहे हे जांभूलपाडा गावचं. पुढचा चेंडू हर्षद, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सेफल झाले होते स्वतः बॅटर आपण पाहिले राहुल किनी, मात्र बॅटचा आणि बॉलचा संगमन नाहीये. थोडेसे रागावलेले आहेत, बॅट आणि बॉल एकमेकांच्या संपर्कात येत नाहीये, त्यामुळेच हा निर्धाव चेंडू. एक चांगला बॉल हर्षदच्या माध्यमातून हाताळला गेला. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होत आहेत मिस्टर हर्षद. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, दन दन करत चेंडू येतोय, त्या ठिकाणी पुढे क्षेत्ररक्षक सरसावतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्नासाठी 2 ते 3 पावलाचा रनअप पुन्हा घेतला होता, मात्र पुन्हा एकदा पाठीमागे पाठवलं जाते. 1 धावेवरती समाधान मानलं जाते. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. स्कोरबोर्डवरती नजर मारली, 38 धावा या वेळेला अंकित होत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू हर्षदचे या वेळेला खेळून झालेले आहेत. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. यावेळेला स्लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. या बॉलवरती एक आडवा पट्टा मारण्याचा नक्कीच मानस होता रोहित यांचा, परंतु योग्य वेळेला पाहिलं की बॉल हा डीप होतोय आणि त्याच वेळेला मात्र लगेच इच्छा बदलली आणि आपण पाहिलं पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धावेसाठी धावसंख्या 39 वरती अर्जित केली जाते. पुढचा चेंडू हर्षद, या वेळेला लेग साइडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. राहुल किनी पुन्हा एकदा बीट होत आहेत. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसं तसं मात्र प्रेशर वाढेल भामटपाडा संघापुढे. यावेळेला पाहिलं आपण हर्षदचे 2 चेंडू निर्धाव, क्या बात है. अगदी संघ अडचणीमध्ये असताना मात्र संकट मोचक म्हणून उभा राहिलाय हर्षद. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू नीट आला नाही. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. 2 धावेसाठी पलटवार झालाय. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. चांगलं बॅकअप मात्र त्या ठिकाणी मिळते. या 2 धावाने षटक क्रमांक आपण पाहतोय 3 संपुष्टात येते. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहिली तर 41, लॉस ऑफ 2 विकेट. यानंतर चौथं षटक कोण घेऊन येईल तत्पूर्वी घेऊया डीजे ब्रेक. मात्र गोलंदाजी मार्क होते. रील स्टार म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रसाद भोईर, एक उत्कृष्ट रील स्टार, अगदी कॉमेडी रील ज्याच्या माध्यमातून आपण इंस्टाग्रामला पाहत असतो. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, अवांतर धावसंख्येमध्ये भर. स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय धावफलक 1 ने इन्क्रीज होते. 42 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. रोहित किनी आणि राहुल किनी 2 धुरंधर मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे भामटपाडा संघ. हे किती मोठे फटके येतील या 6 चेंडूमध्ये ते महत्वाचं आहे. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑन साइडला 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ओम मडके यावेळेला फेकी करतील, गॅदर होईल, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 44. ही खेळपट्टी अशी आहे ना, ही खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडणारी आहे. या मैदानावरती जास्तीत जास्त धावा येऊ शकतायत, त्यामुळे किती धावा झाल्या तरी त्या कमीच पडणार आहेत. चेंडू आपटलाय, चेंडूला पाठवलंय ओव्हर दी रोप.
षटकार 6 धावा. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ओम मडके यांचा झाला होता, मात्र बोटाला चाटून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पन्नास धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जात आहेत. मागच्या वेळेला आपण पाहिलं नवसई ब संघाने 50 धावांचं जे टार्गेट दिलं होतं, 51 धावांचं टार्गेट, ते अगदी आपण पाहिलं की जवळजवळ 3 षटकामध्येच पूर्ण करायला आणलं होतं. आणि तेवढ्याच धावा यावेळेला स्कोर बोर्डवरती लावल्या जात आहेत. भामटपाडा संघाकडून 50 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 60 धावांवरती जाऊ शकतायत असं आम्हाला या ठिकाणी गुणलेखक दाखवतायत. प्रसादच्या आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर एक खणखणीत षटकार. यावेळी तिसरा चेंडू रोहित यांना पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. एक धाव पूर्ण केली, पलटवार झाल्या, दुसरीसाठी पावलं वळालेत. 2 धावा सुद्धा पूर्ण सहज होत आहेत. या 2 धाव्याने जर आपण धावफलक पाहिलं तर तब्बल 52 धावा या धावफलकावरती लावल्या जातात. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे प्रहार नक्कीच होतील का काय या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर चांगले चेंडू कसे हाताळेल प्रसाद यासाठी मात्र सर्व हितचिंतक वाट पाहत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र पुन्हा एकदा सबसेल बीट होत आहेत बॅटर. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगला बॉल हाताळलाय प्रसाद भोईर. बावन्न धावा यावेळेला स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या रखरखत्या उन्हामध्ये तुफान चेंडू जाईल आसमानी सफर. एयर हॉस्टेस को टाटा बाय बाय करते हुए षटकार 6 धावा. बॉल या ठिकाणी आलेला आहे. 58 धावा. 58 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या जातात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. किती मजल मारली जाईल. उंच प्रहार करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आपण पाहतो रोहित यावेळेला फुलटॉस चेंडू दिला होता, मात्र चेंडू जाईल बिहाइंड विकेट कीपर. 4 धावा. नो चेंडू सुद्धा आहे. सोने पे सुहागा. संधी मिळाले. अजून एक चेंडूची संधी आहे. या चेंडूवरती चौकार प्लस 1 नोची 5 धावा. तब्बल आपण स्कोरबोर्ड पाहिला तर 63 धावांवरती विराजित होतोय स्कोरबोर्ड. क्या बात आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. थोडासा विचार विमर्श करतायत प्रसाद भोईर. कशा पद्धतीने चेंडू हाताळू. फ्री हिटचा सुद्धा सिग्नल देतात पंच विरल नायर. एक परवाना दिला जातोय. लायसन आहे, कुठेही कसाही मारू शकतोस. फक्त रनआउट पासून स्वतःला वाचवायचं आहे. नक्कीच हे परमिट, हे लायसन दिलं जातं. आज रिक्षांचा जमाना आहे आणि परमिट मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. यावेळेला परमिट दिले. हवाई सफर, कमाल, धमाल, बेमिसाल षटकार 6 धावा. या 6 धावाने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड आपण पाहतोय 69 धावा आणि 70चं भलं मोठं आव्हान चेस करण्यासाठी आमंत्रित केलं जाईल जांभूलपाडा संघाला. कुठेही जाऊ नका. आपण पाहतोय कोसमाई चषक 2026. येथील टॉस बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी सन्माननीय प्रभाकरजी शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस डीजे. कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेठचा कोसमाई चषक
टीमचे कॅप्टन यायचं आहे. दातुरी टीमचे कॅप्टन आलेत आणि प्रतिस्पर्धी संघ जर बोलते अमरापूर. चला अमरापूर टीम कॅप्टन लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. प्रभाकर शेठ पाटील, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. या पालघर जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा आणि या परिसरातील खेळाडूंना वाव देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमात राहिला गेलाय. त्यांना पण ऑन स्क्रीन बघतायत. गोल्डन मॅन आहेत. भरपूर मेहनत त्याने या मैदानासाठी घेतली. त्याने सांगितले की मैदान नव्हतं, परंतु इथे अशी परिस्थिती होती की मैदानसुद्धा बनणार नव्हतं, परंतु खाटी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर या स्पर्धेचं एक भव्य दिव्य स्वरूप आपण बघतायत. लाख मोलाची ही स्पर्धा. चला शेटच्या सोबत आपण टॉस करतोय दोन टीमच्या माध्यमातून. एका बाजूला अमरापूर आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे कुसमाई चषक असा कॉल आहे. म्हणजे दातिवरे टीमने टॉस जिंकला. मी मान्यवरांना विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम दातिवरे टॉस जिंकलाय. अमरापूर टीमने टॉस जिंकलाय. नाही का असेल फिल्डिंग कसं म्हटलं आल्यानंतर इथे आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया व्यक्त करशील? आयोजन तर खूप छान आहे. मैदानाविषयी काय म्हणशील? ज्याप्रमाणे हे मैदान केले सपाटीकरण अतिशय सुंदर आहे. या मैदानावरती भरपूर धावा होतील आणि एकंदरीत त्या मैदानाविषयी काय दोन शब्द असतील? मैदान तर खूप छान आहे. पहिल्यांदाच आम्ही इथे खेळायला आलोय. आल्यानंतर तर चांगलं फील केलं. टॉस जिंकला आणि निर्णय प्रथमतच घेतला म्हणजेच तो फिल्डिंग करण्याचा. या मैदानावरती या मॅचमध्ये बघितल्यात भरपूर धावा झाल्यात. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये किती धावेच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 50च्या खाली. थँक्यू. तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. हे होते टीम अमरापूर टीमचे कॅप्टन. आता जाऊयात दुसऱ्या बाजूला. जर पाहिलं गेलं तर दातिवरे टीमचे कॅप्टन टॉस जर जिंकला असता तर सर्वप्रथम निर्णय काय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु इथे बॅटिंग करायची. असं नाही की टॉस हरल्यानंतर मॅच आपण हरतोय, परंतु इथे बॅटिंग करण्यासाठी असे प्रामुख्याने 4 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा मजल मारण्याचा प्रयत्न असे कुठले प्रामुख्याने तुमच्या संघामध्ये फलंदाज आहेत? संदेश आहे, रितेश आहे, गौरव आहे, आयुष आहे, मी स्वतः आहे. पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित क्रीडा स्पर्धेपैकी ही एक स्पर्धा. या स्पर्धेविषयी दोन शब्द काय असतील? असं वाटत नाही की ते ग्राउंड पहिला काय असेल तर भरपूर मेहनत घेतलेली आहे ग्राउंडसाठी. थँक्यू. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस नुकताच झाला. टॉस जिंकला टीम हमरापूर आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम दातिवरे संघाला. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. थँक्यू विश नेटवर्क्स. धन्यवाद तुषार सर. यावेळेला आपल्याशी जोडले होते. टॉस बॉक्स मधून एक उत्कृष्ट आवाज आपण तुषार सरांचा पाहिला आणि आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर सामना सजलेला आहे. एक चांगलं नियोजन कोसमाई चषकच्या माध्यमातून आपण पाहतोय. जेव्हा आपण खार्डी गावामध्ये आलो ना, त्यानंतर आपण जेव्हा बघत आलो की आम्हाला या मैदानाकडे यायचं आहे तर गाडीचा प्रवास करत असताना मात्र खूप प्रश्न मनामध्ये होते की नक्की मैदान आहे तरी कुठे. अशा या टेकडीतून खडकाळ रस्त्यातून आपण जातोय तर मैदानाची दुर्व्यवस्था नक्कीच असेल असे मनामध्ये नानाविध प्रश्न येत होते. मात्र ज्या वेळेला ह्या उंच टेकडीवरती गाडी थांबवली त्यावेळेला जेव्हा ह्या नजराणा पाहिला आपण या मैदानाचा तर अगदी सर्वांच्या प्रेमात पडेल असं मैदान मात्र यावेळेला आपण सस्ताना पाहिलंय. चला यावेळेला पुढचा चेंडू रोहित केने उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रशांत भोईर मात्र बीट होत आहेत. हे बीट होऊन आता चालणार नाही. आता हिटची गरज आहे कारण तब्बल 70 धावांचं मोठं आव्हान या 4 षटकामध्ये पेलायचं आहे. यावेळेला उंच प्रहार जरूर केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र चुकी केली जाते. जीवनदान दिलं जाते. आयुष्यमान भव असा मात्र आशीर्वाद दिला जातो. आयुष्यमान भव जीवनदान मिळते प्रसादला. दरम्यान आपण पाहतोय मयूरजी कुडू हे स्वतः आयोजक आहेत. आपण पाहतोय दोस्ती ग्रुप चषक 2026 नवसई अगदी येऊ पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय बॅटची कडा लागली. त्या ठिकाणी गली रिजनमध्ये चेंडू जाईल, स्टॉप होईल. तोपर्यंत मात्र एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. या 1 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 2 वरती विराजतोय. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत.
आपण पाहिलं दोस्ती ग्रुप चषक नवसई 2026 अगदी 26, 27, 28 आणि 1 मार्च असा हा रणसंग्राम झुंजणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय 25, तृतीय 15 आणि चतुर्थ अगदी 10,000 आपण पाहतोय. 4 पारितोषिकं आहेत. त्यासाठी आपण मयूर कुडू बहुजन विकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत नवसई जे समर्थक आहेत, तसेच आपण टीमसाठी भावेश पाटील, निकेश वझे, प्रणय वझे, मितेश कुडू, विकास वझे आणि भूषण कुडू यांच्याशी मात्र जरूर संपर्क साधा आणि आपली टीम मात्र नक्कीच नोंद करून ठेवायची आहे. यावेळी दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द डगआउट मिस्टर प्रसाद भोईर अगदी स्वस्तात बाद होत आहेत. तब्बल पाहिलं आपण 4 चेंडू खेळून काढल्याने एकच धाव. संघाला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे मात्र या ठिकाणी खेळी झालेली नाहीये. प्रत्येक दिवस हा आपला नसतो, कारण अनेक मैदानं प्रसादने गाजवलेली आहेत. यावेळेला मात्र अनसक्सेसफुल ठरतायत. जो विश्वास होता संघाचा त्या विश्वासाला मात्र थोडीशी का होईना मात्र तडा दिली जाते. पण नक्कीच उर्वरित अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे आणि या चुकातून या अपयशातून नक्कीच जो शिकतो ना तो खरा खेळाडू असतो आणि प्रसाद भोईर एक खरा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. पुढचा चेंडू रोहित यांचा हर्षद. यावेळेला चेंडूला पाठवलंय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू जाईल दणदण करत ओव्हर दी रॉप, चौकार, 4 धावा. आपण पाहतोय कल्पेश कुडू, प्रशांत पाटील, मयूर पाटील, वैभव पाटील. एक मॅन ऑफ द मॅचचा ज्याने किताब घेतला पहिलाच, ते सुद्धा अगदी शांततेने आपण पाहिलं या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर विश्रांतीसाठी आधार घेतायत, कारण रखरखत ऊन आहे आणि या उन्हामध्ये जर आपला स्टॅमिना टिकवायचा असेल तर मात्र सावलीचा आधार घ्यावा लागेल. एक चांगलं नियोजन आपण या कमिटीच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर स्कोरबोर्डवरती अवघ्या फक्त 6 धावा लावल्या जात आहेत. जितू माळवी अजूनही मैदानामध्ये आहेत, ज्याने भाताने ग्रामपंचायत प्रीमियर लीग मात्र गाजवली होती. तो जितू यावेळेला आठवावा लागेल आपला सर्व इतिहास. स्वतःच्या खेळीवरती विश्वास ठेवावा लागेल. मी कोण आहे, मी काय करू शकतो, ही वृत्ती आणि हा आत्मविश्वास मात्र यावेळेला मैदानात दाखवावा लागेल. सज्ज आहेत आपण पाहतोय जितू माळवे. यावेळेला उंच प्रहार, आसमानी सफर. वाव, काय क्लास दाखवलाय जितू यांच्या बॅट मधून. षटकार, 6 धावा. चला यावेळेला पुढचा चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहे सुशांत. डॉट बॉल, अतिशय चांगला बॉल आपण या ठिकाणी पाहिलात. याला म्हणतात कमबॅक करणं, की मागच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार जरूर झाला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करणं. हे कमबॅक खूप महत्त्वाचं आहे, कारण म्हणतात ना परिवर्तन ही काळाची आज गरज आहे. हे तुम्हाला योग्य वेळेला करता आलं पाहिजे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत, मात्र आयुष्यमान भव. चुकी होते सुशांत कडून. ही चुकी सहजासहजी मान्य होणार नाही आमच्या भामटपाड्याच्या खेळाडूंना, कारण सुशांत सारखा महान खेळाडू मात्र या वेळेला आपण पाहिलं कॅच ड्रॉप करतायत. थोडंसं प्रेशर आहे नक्कीच, कारण पहिलाच सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या बाजूने मात्र प्रेशर आहे. आतापर्यंत स्कोरबोर्ड पाहिला आपण तर 13 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला कार्पेट पद्धतीने रोलिंग करत चेंडू येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आपण जर चॅट बॉक्स जर या ठिकाणी पाहिला तर ओमला अजून का नाही पाठवलं हा प्रश्न अगदी जांभूलपाड्याचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या मनामध्ये आहे, कारण ओम हा सध्या फॉर्म मध्ये आहे. पुढचा चेंडू जितू माळवी सामना करतील. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवले ऑन साइडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक रोहित किनी पुढे सरसावतील
तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 1 आणि 2 या धाव्याने मात्र काही होणार नाहीये. जर जिंकायचं असेल, जर स्वप्न आपलं अबाधित ठेवायचं असेल, कोस्माई चषकामध्ये आपलं नाव जर कोरायचं असेल जाबुलपाडा संघाला, तर नक्कीच मोठे प्रहार यावेळेला करावे लागतील. पुढचा चेंडू सुशांत, यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता हर्षदने. या ठिकाणी दात सुद्धा मागतायत, परंतु आपण पाहिलं तर अगदी व्हाईट लाईनच्या अगदी चिकटून मारा करतायत. आणि यावेळेला मात्र एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती नजर मारली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. यावेळेला हेमंत मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. गोलंदाजी करण्यास सुरुवात करतील, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की सर्व नारी शक्तीला सलाम असेल. अगदी योग्य वेळेमध्ये या ठिकाणी जेवणाची व्यवस्था अगदी करून देत आहेत. खूप मेहनत आहे सर्वांची. यावेळी चेंडूला पाठवले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक रोहित किनी पुढे सरसावतील, फेकी करतील. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड आपण धावफलकावरती नजर मारतोय. 16 धावा यावेळेला होत आहेत. 2.1 षटकांचा सामना मात्र यावेळेला संपुष्टात येते. गोलंदाजी मार्कवरती एक चांगला 40+ गोलंदाज, अगदी त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे जादू आहे, तो हेमंत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला चेंडूला पाठवले, पुल केले, चौकार. 4 धावा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बिटवीन द गॅप खेळलेला चेंडू चौकाराच्या दिशेने 4 धावाने आपण स्कोर बोर्ड पाहतोय. पुढे जाताना स्कोर बोर्डवरती धावसंख्या होते 20, लॉस ऑफ 1 विकेट. डीजे हा चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची गरज आहे. 10 मध्ये बनवायचे आहेत 50. यावेळेला उंच प्रहार, हवाई सफर. तुषारला टाटा बाय बाय करत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. पिंपळाच्या झाडासारखं खडकावर सुद्धा अभिमानाने रोवता आलं पाहिजे. आणि तेच या ठिकाणी कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा मी मोठे फटके मारू शकतो, तोच प्रयत्न केला जातो. बॅक टू बॅक 2 consecutive सिक्सेस इन अ रो. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम हर्षद. मला का पाठवले हा जेव्हा प्रश्न आपण पाहतो चॅट बॉक्स मध्ये, ओमला का नाही पाठवलं, ओम पेक्षा मी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतोय, हा करारा जवाब या वेळेला हर्षदच्या माध्यमातून येताना तब्बल आपण पाहिले 2 षटकार 2 चौकार. 21 धावा हर्षदच्या बॅट मधून येत आहेत. आणि जर आपण चेंडूंचा विचार केला तर फक्त अवघे 5 चेंडू हर्षद खेळलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये 21 धावा. क्या बात है. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 32 धावा. यावेळेला गोलंदाजी मार्क होते मिस्टर हेमंत. यावेळेला स्लोवर गती खेचून ठेवली होती. चेंज ऑफ पेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मात्र परिपूर्ण करतायत. दुसरीसाठी इच्छा आहे नाही हो नाही, मात्र योग्य वेळेला योग्य कॉलिंग होते हे तितकंच गरजेचं आहे. बॉल सुद्धा चेक केला जातोय की खाली का राहिला चेंडू, उसळला का नाही, तोच या ठिकाणी चेकिंग केली जाते. 1 धावेने स्कोरबोर्ड जाते. 33 धावांवरती अंकित होते. अजूनही 3ऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेला आपण जितूला पाहतोय. 1 षटकात जरूर आलेला आहे जितूच्या बॅट मधून. 7 मध्ये बनवायचे आहेत. 37. चेंडू आपटलेला होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा हेमंत यांचं. एक निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर
आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आपण धावा पाहतोय 33. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावा हव्या आहेत. 6 चेंडू शिल्लक असतील. शेवटचं षटक कोण हाताळेल हे पाहूया डीजे ब्रेक नंतर. 6 चेंडू आणि 37 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेला गौरव किनी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 40+ आयकॉन खेळाडू. अनेक सामने ज्याने 1 हँडेड फिरवलेले आहेत. अनेक मालिका वीरचा किताब ज्याच्या आपण पाहतोय, ज्याला अनेक मालिका वीराने सन्मानित केलेला आहे, तोच हा गौरव किनी. विकास या नावाने ओळखला जातो जास्तीत जास्त. 6 चेंडू आणि 37 बनवायचे आहेत. हर्षद आहे स्ट्राइक एंड वरती. 6 मध्ये 37. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय. हवाई सफर लँड होते आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. बॅट मधून आलेले आहेत. काय इनिंग हर्षद यांची. वाह, लाजवाब फलंदाजी. अजूनही कोणी जेवायचे असतील तर महाप्रसाद सुरू आहे. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे, नक्कीच या. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अवांतर वाईट. आता मात्र 5 मध्ये 30. 5 चेंडू आणि 30 धावा. पहिल्याच बॉलवरती मोठा आघात झालाय. प्रेशर वाढवले गौरव किनी यांचं. या वेळेला दुसरा लागला तर आणखी प्रेशर कुकर परिस्थिती या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लोवर चेंडू. येस, हे एक ब्रह्मास्त्र आहे विकास किनी अर्थातच गौरव किनी यांचं, की ज्या वेळेला फलंदाज फुल फॉर्म मध्ये असतो ना, तेव्हा स्लॉग ओव्हर करत असताना स्लोवर चेंडू जास्त हाताळले जातात. आणि स्लोवर चेंडूचा बादशाह जर कोण असेल ना भामटपाड्या संघामध्ये, तर नक्कीच गौरव किनी. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा उचललाय. फटका फसलाय. त्या ठिकाणी चुकी होणार नाही सुशांत किनी कडून. आणि बॅक टू दी डग आउट मिस्टर हर्षद. एक चांगल्या खेळीला यावेळेला पूर्णविराम. डीजे कोसमाई माता पावन झाली प्रभकर शतपाट लाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय धन्यवाद खर्डी डीजे. गावाला. 40 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. सामना पूर्णपणे झुकलेला आहे आता भामटपाडा संघाच्या बाजूने. मात्र काहीतरी जादू झाली. नक्कीच जडीबुटी या ठिकाणी जर अंमलात आली तरच मात्र इक्वेशन बदलेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. संदेश येत आहेत फलंदाजीसाठी आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी आपण पाहिलेत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. एक मोठा प्रहार मी मारू शकतो हे आजमावण्यासाठी मात्र संदेश मैदानामध्ये येत आहेत. यावेळेला ब्लॉक होलचा चेंडू आपण पाहिला. अगदी डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा. लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. यानंतर अमरापूर संघ लगेच अगदी विदिन काही सेकंदामध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि दातिवरी संघाने लगेच 2 बॅटर मात्र आपले सज्ज ठेवायचे आहेत, कारण उशीर खूप झालेला आहे. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत
कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण शेक हँड करायचं आहे. हे मैत्रीत्वाचं जे नातं आहे, मित्रत्वाचं नातं आपण या ठिकाणी जोपासायचं आहे. या खेळाच्या माध्यमातून मैत्री आपण टिकवून ठेवायची आहे आणि तेच या ठिकाणी हस्तांदोलन दोन्ही संघ करतील आणि अमरापूर संघ मात्र मैदानामध्ये अगदी विदिन काही सेकंदामध्ये क्षेत्ररक्षण सजवून घेतील.